विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी गणित भाग 2 प्रकरण 2 पायथागोरसचे प्रमेय पायथागोरस थेरम सराव संच 2.2 आपण सोडवणार आहोत. प्रॅक्टिस सेट नंबर 2.2. या ठिकाणी प्रश्न पहिला आपण पाहणार आहोत. या ठिकाणी प्रश्न पहिला, दुसरा, तिसरा या ठिकाणी सराव संच 2.2 मधील काही उदाहरणं 75% अभ्यासक्रमामधून यावर्षी कमी जरी केलेली असली तरी स्वयं अध्ययनासाठी आणि भविष्यासाठी हे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यासाठी आपण यावर भर देणं आवश्यक आहे. प्रश्न पहिला आहे, त्रिकोण पी क्यू आरमध्ये बिंदू एस हा बाजू क्यू आरचा मध्यबिंदू आहे. जर पी क्यू बरोबर 11, पी आर बरोबर 17, पी एस बरोबर 13 असेल तर क्यू आरची लांबी काढा. इन ट्रायंगल पी क्यू आर पॉईंट एस इज ए मिड पॉईंट ऑफ साइड क्यू आर. इफ पी क्यू इज इक्वल टू 11, पी आर इज इक्वल टू 17, आर एस इज इक्वल टू पी एस इज इक्वल टू 13, फाइंड क्यू आर. ओके. या ठिकाणी आपण अपोलनियसचे प्रमेय पाहिले आहे. एस हा बाजू क्यू आरचा मध्यबिंदू आहे, त्यामुळे क्यू एस आणि एस आर एकरूप आहेत. अपोलनियसचे प्रमेय असे आहे, या ठिकाणी पी या बिंदूतीन मध्यगा काढलेले आहे आणि पी हा बिंदू म्हणजे पी हा कोण ज्या दोन बाजूंनी तयार झालेला आहे त्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज एका बाजूला पी क्यू वर्ग अधिक पी आर वर्ग, दुसऱ्या बाजूला बरोबर मध्यगेचे वर्ग दुप्पट पी एस वर्ग दुप्पट 2 पी एस वर्ग. आणि एस हा क्यू आरचा मध्यबिंदू आहे. क्यू एस आणि एस आर यापैकी कोणत्याही रेषाखंडाच्या वर्गाची दुप्पट 2 क्यू एस वर्ग किंवा 2 एस आर वर्ग. पुन्हा अपोलनियसच्या प्रमेयानुसार पी क्यू वर्ग अधिक पी आर वर्ग बरोबर 2 पी एस वर्ग अधिक 2 क्यू एस वर्ग. यामध्ये किमती घालून आपण क्यू एसची किंमत काढू शकतोय आणि क्यू एस काढल्यानंतर आपण क्यू एसची दुप्पट करून क्यू आर काढू शकतो. ओके. अपोलनियसच्या प्रमेयामध्ये किमती घातल्यानंतर पी क्यू वर्ग 11 वर्ग अधिक पी आर 17 वर्ग पी आर वर्ग ओके बरोबर 2 गुणिले पी एस वर्ग, पी एस 13 आहे, 13 वर्ग गुणिले 2 क्यू एस वर्ग काढायचे आहे. 11चा वर्ग 121 अधिक 17चा वर्ग 289 बरोबर 2 गुणिले 13चा वर्ग 169 अधिक 2 क्यू एस वर्ग 121 आणि 289 9 1 10 ला 0 हाच्या लेख 8 2 10 1 11 2 1 3 हाचे 410 बरोबर 169 गुणिले 2 92 18 हाच्या लेख 2 सक 12 1 13 2 1 338 अधिक 2 क्यू एस वर्ग 338 उजवीकडून डावीकडे घेतला 410 वजा 338 बरोबर 2 क्यू एस वर्ग 10 मधून 8 गेले 2 उरले हातच्या दिला 3 1 4 11 मधून 4 वजा केले 7 हिता हातच्या दिला 3 1 4 4 गेले 0. ओके. 72 बरोबर 2 क्यू एस वर्ग. या ठिकाणी 2 क्यू एस वर्ग बरोबर 72 क्यू एस वर्ग बरोबर 2 गुणिले ते 72 ला भागिले 2 कसा 2 सक्क 12 36 उरले कोणत्याही संख्येला 2 न भागिले निंपट होते. क्यू एस वर्ग बरोबर 36 दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेतलं क्यू एस वर्गाचं क्यू एस 36चं 6. बिंदू एस हा या ठिकाणी क्यू आरचा मध्यबिंदू आहे, त्यामुळे क्यू एसची लांबी क्यू आरच्या निंपट असते. ओके. क्यू एस बरोबर 1/2 क्यू आर, क्यू एस 6 आहे भागिले 2 आहे ते 6 ला गुणिले आले 6 गुणिले 2 क्यू आर बरोबर 6 दुनी 12. ओके. इन ट्रायंगल पी क्यू आर सेगमेंट पी एस इज द मेडियन using by Apollonius theorem pq square is equal to pq square plus pr square is equal to 2ps square plus 2qs वर्ग 11 वर्ग plus 17 square 11 square plus 17 square is equal to 2 into 13 square. ps is 13. okay. pr is 17, pq is 11 plus 2qs square 11 square 141 plus 17 square 289 is equal to 2 into 13 square 169 plus 2 qs square 121 plus 289 121 plus 289 410 is equal to 2 into 169 338 plus 2 qs square. Okay. Taking 338 from RHS to LHS we get 410 minus 338 is equal to 2 qs square. 410 minus 338 is equal to 72 is equal to 2 qs square. Dividing both sides by 2 we get qs square is equal to 72 upon 2 36. qs square is equal to 36. Taking square root of both sides we get qs is equal to 6. Point S is a midpoint of segment QR. Therefore QR is equal to 1 half QR. QS is equal to 6, 6 is equal to 1 half QR, QR is equal to 6 into 2, QR is equal to 12. ओके. प्रश्न दुसरा आहे, त्रिकोण एबीसी मध्ये AB बरोबर 10, AC बरोबर 7, BC बरोबर 9 तर बिंदू C मधून
बाजू ए बीवर काढलेल्या मध्यगेची लांबी काढा. इन ट्रँगल ए बी सी ए बी इज इक्वल टू 10, ए सी इज इक्वल टू 7, बी सी इज इक्वल टू 9. देन फाइंड द लेंथ ऑफ द मीडियन ड्रॉन फ्रॉम पॉईंट सी टू द साइड ए बी. ओके, या ठिकाणी या वर्णनानुसार आकृती काढलेली आहे. त्रिकोण ए बी सीमध्ये ए बीवर सी बिंदूतून काढलेली मध्यगा सी डीची लांबी काढायची आहे. डी हा ए बीचा मध्यबिंदू आहे, त्यामुळे ए डी आणि डी बी समान आहेत. त्यामुळे या ठिकाणी सी बिंदूतून काढलेली मध्यगा म्हणजे सी हा कोन ए सी आणि बी सी आणि तयार झाला आहे. म्हणजे अपोलनीयच्या प्रमेयानुसार ए सी वर्ग अधिक बी सी वर्ग बरोबर मध्यगेचे वर्ग आहे दुप्पट 2 सी डी वर्ग अधिक या ठिकाणी डी हा ए बीचा मध्यबिंदू आहे. ए डी आणि डी बी समान असल्यामुळं कोणताही एक रेषाखंड वर्गाच्या दुपटीसाठी घेतला तर चालतोय 2 ए डी वर्ग. ए बी या ठिकाणी 10 दिलेले आहे. साहजिकच डी हा मध्यबिंदू असल्यामुळं ए डी 5 आपण वापरू शकतोय आणि ए डी सी डी या मध्यगेची लांबी काढू शकतो. ओके, पहा या ठिकाणी समजा रेख सी डी ही मध्यगा आहे. बिंदू डी हा रेख ए डीचा किंवा बाजू ए डीचा मध्यबिंदू आहे. अपोलोनियसच्या प्रमेयानुसार ए सी वर्ग अधिक बी सी वर्ग बरोबर 2 सी डी वर्ग अधिक 2 ए डी वर्ग. आता पहिले आपण ए डी मात्र ए बीच्या निमपट आहे. ए बी 10 आहे, त्यामुळे 10/2 बरोबर 5. ए डी बरोबर 5 या किमती वापरून ए सी वर्ग 7 वर्ग अधिक बी सी वर्ग 9 वर्ग ओके बरोबर 2 सी डी वर्ग अधिक 2 गुणले ए डीचा वर्ग 5 आहे 5चा वर्ग. ओके, त्यामुळं 7चा वर्ग 49 9चा 81 बरोबर 2 सी डी वर्ग अधिक 2 गुणले 5चा वर्ग 25 50 9 1 10 8 4 12 1 13 49 आणि 81 130 बरोबर 2 सी डी वर्ग अधिक 25 50. हा अधिक 50 उजवीकडून डावीकडे आल्यानंतर पक्षांतर झालं, बाजू बदलली 130 वजा 50 80 2 सी डी वर्ग बरोबर 80. या ठिकाणी सी डी वर्ग बरोबर हे 2 गुणले 80ला भागिले 2 80/2 80 निंपट झाली 2 भागल्यामुळे बेचोकाट बेशून्य 0 सी डी वर्ग बरोबर या ठिकाणी 40. 40ची फोड 2 अवयव 4 गुणिले 10 4 पूर्ण वर्ग आहे 10 पूर्ण वर्ग नाही, त्यामुळं वर्गमुळात 4 गुणिले 10 सी डी वर्गाचं वर्गमूळ सी डी आणि 4चं 2 वर्गमुळात 10 तसंच सी डी बरोबर 2 वर्गमुळात 10. म्हणजे बिंदू सी मधून बाजू ए बीवर काढलेल्या मध्यगेची लांबी 2 वर्गमुळात 10 आहे. ओके, लेट हिअर सेगमेंट सी डी इज ए मीडियन ऑफ ट्रँगल ए बी सी ड्रॉन फ्रॉम सी. D is midpoint of AB. By using Apollonius theorem, we get AC square plus BC square is equal to 2CD square plus 2AD square. Okay, AC square plus BC square is equal to 2CD square plus 2AD square. AD is 1 half AB. AB is 10. Therefore, AD is equal to 1 half into 10. AD is equal to 5. 7 square plus BC 9 square AC 7 square is equal to 2CD square plus 2 into AD square 5 square 7 square 49 plus 9 square 81 is equal to 2 CD square 2 into 5 square 25 49 into 81 130 is equal to 2 CD square plus 25 into 250. Taking 50 from RHS to LHS we get 130 minus 50. 2 CD square is equal to 130 minus 50 80. 2 CD square is equal to 80. CD square is equal to 80 upon 2 dividing by both sides by 2. We get CD square is equal to 40. CD square is equal to root. CD square is equal to 4 into 10 square taking square root of both sides. CD square CD 4 square root of 4 2 and square root of 10 root 2. Okay, root 10. Okay, taking square root of both sides. CD square CD 4 2 10 root 10. Okay, therefore length of median drawn from point C is a 2 root 10. Length of the median drawn from point C to side AB is 2 root 10. या ठिकाणी सी डी वर्ग बरोबर 40 आहे. सी डी वर्ग बरोबर 4 गुणिले 10 वर्गमुळात चिन्हाची इथं काही आवश्यकता नाही, काढून टाकलेले आहे. सी डी वर्ग जर सी डी वर्गाचं वर्गमूळ सी डी घेतला असेल तर वर्गमुळात 4 गुणिले 10 बरोबर आहे. वर्ग तसा ठेवला आहे, त्यामुळे 4 गुणिले 10 40ची फोड केली आहे. सी डी वर्गाचं सी डी आणि 4चं 2 आणि 10चं वर्गमुळात 10. ओके, अशा पद्धतीनं हा व्हिडिओ जरूर लाईक करावा आणि इतर सर्व विद्यार्थी मित्रांना पाठवून त्यांनाही सहकार्य करावे. धन्यवाद.